हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. सिंह, मनुष्य आणि एक पुतळा यांची गोष्ट बघणार आहोत. लॉंग अगो मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू ईच अदर. खूप वर्षांपूर्वी माणसे आणि प्राणी हे एकमेकांशी बोलत असत. म्हणजे काय असेल की दोघांनाही एकमेकांची भाषा येत असेल. इसापनीतीमधल्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. त्याच्यामध्ये सर्व प्राणी एकमेकांशी बोलत आहेत, मध्येच माणूस पण आहे आणि त्या गोष्टींमधून चांगल्या प्रकारे शिकवण समाजात कसं वावरावं याची दिलेली आहे. तर तशा गोष्टींसारखीच ही एक गोष्ट आहे. वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट टॉकिंग. एकदा एक मनुष्य आणि एक सिंह बोलू लागला होता. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. सिंहाला त्याच्या शक्तीचा फार गर्व होता. बघा, सिंह ताकदवान प्राणी समजला जातो, त्यामुळे साहजिकच त्याला अभिमान होता, मी खूप शक्तिवान आहे म्हणून. आय एम द किंग ऑफ बीस्ट. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. दॅट इज व्हाय मेन फिअर मी. तो काय म्हणाला सिंह, मी पशूंचा राजा आहे. मी कोणत्याही मनुष्यापेक्षा अतिशय ताकदवान आहे आणि म्हणूनच माणसं मला घाबरतात. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. मनुष्याला सुद्धा आपल्या बुद्धीचा गर्व होता, बुद्धिमत्तेचा खूप अभिमान होता. डोंट फॉरगेट that men are more intelligent than you are. That is why they can hunt you or capture you. मनुष्य काय म्हणाला, तुम्हांपेक्षा माणसंच अधिक बुद्धिमान आहेत हे तू विसरू नकोस. माणसाला तुझ्यापेक्षा अधिक बुद्धी आहे, म्हणूनच ते तुमची शिकार करतात आणि तुम्हाला बंदिस्त करतात, बंदिवान करतात. They both began to argue about who was greater. अशा प्रकारे ते दोघेही एकमेकांमध्ये वाद घालू लागले, कोण मोठा आहे. प्रत्येकाला वाटत होतं मीच मोठा. At last, the man took the lion to a statue in a big garden. शेवटी तो जो माणूस होता त्यांनी त्या सिंहाला एका मोठ्या गार्डनमधल्या पुतळ्याकडे नेलं. एक महान असा इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. हर्क्युलस हा खूप मोठा योद्धा होता. त्याचा पुतळा तयार केलेला होता आणि तो जो पुतळा होता तो त्याचा होता अभिमानाने असा उभा राहिलेला होता आणि त्याच्या पायाशी सिंह मरून पडलेला दाखवलेला होता. म्हणजे हर्क्युलसनी त्या सिंहाला मारून टाकलेला आहे असं प्रतिकात्मक स्वरूपाचा पुतळा तो होता. म्हणजे माणूस किती शक्तिमान बुद्धिमान आहे त्याचं प्रतीक ते तिथे दाखवलेलं होतं. सिंह त्याच्या पायाशी मरून पडलेला होता. सी, दिस स्टॅच्यू प्रूव्स दॅट men are greater, claimed the man. माणसाने काय सांगितलं, बघ, माणसंच अधिक महान आहे आणि हा पुतळा हे सिद्ध करतोय की तू त्याच्या पायाशी मरून पडलेला आहेस, असा दावा त्या माणसाने केला. नॉट ॲट ऑल, द लायन रिप्लाइड क्विकली. मुळीच नाही, अजिबात असं होणार नाही, सिंह लगेच उत्तरला. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. इफ लायन्स मेड द स्टॅच्यू दे कुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. काय म्हणाला तो, हा पुतळा माणसाने तयार केलेला आहे, पण सिंहाने जर असा पुतळा तयार केला असता तर त्यांनी सिंह उभा राहिलेला आणि माणूस त्याच्या पायाशी मरून पडलेला म्हणजे पंजाशी मरून पडलेला दाखवला असता.
असं त्यांनी उत्तर दिलं. अतिशय सुंदर असं उत्तर, समर्पक असं उत्तर दिलं. म्हणजेच काय, जो ताकदवान आहे तो खाली पडलेला आहे असं सिंहाने त्याला सांगितलं. फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. मग मॉरल ऑफ द स्टोरी, शिकवण काय मिळाली आपल्याला ह्या गोष्टीतून, की कोणतीही गोष्ट असू दे ती गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीचा सांगण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. गोष्ट एकच आहे पुतळ्याची. माणूसाने दाखवल्यानंतर तो म्हणतोय की बघ, सिंह मरून पडला म्हणजे माणूस ताकदवान आहे. पण सिंह म्हणतोय की हा पुतळा माणसाने तयार केल्यामुळे असं दाखवलं आहे, पण हाच पुतळा जर सिंहाने तयार केला असता तर सिंह वरती आणि माणूस खाली मेलेला दाखवला असता. म्हणजेच काय, एकच गोष्ट ही दुसऱ्या कोणी सांगितली तर ती त्यांच्या दृष्टिकोनातून सांगितलेली असती. तर हे या गोष्टीचं मॉरल आहे, शिकवण आहे, की गोष्ट ही सांगणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. समजली मुलांनो तुम्हाला गोष्ट? थँक्यू.